आणि आज साई प्रसादालय जे आहे ते सकाळी 10 वाजता खुलं झालं। त्यानंतर भाविक जे आहेत ते नेहमीप्रमाणे मोफत भोजनाचा आस्वाद घेत आहेत। आपण जर बघितलं तर अन्नदान फंड जो आहे त्यातली जी रक्कम आहे ती इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाऊ शकत नाही अशी नियमावली साईबाबा संस्थांची आहे। खरं तर दरवर्षी जवळपास 50 कोटी रुपये जे आहेत ते अन्नदान फंडात भाविक अर्पण करत असतात, देणगी देत असतात आणि त्याच दानातून महाप्रसाद जो आहे तो भाविकांना मोफत दिला जातो। त्यामुळे तो अतिरिक्त बोजा जो आहे तो साई संस्थांवर पडत नाही आणि खर्चही साई संस्थांना करावा लागत नाही। जेव्हापासून ऑनलाईन देणगी सुरू झाली तेव्हापासून सातत्याने 365 दिवस मोफत भोजन जे आहे ते साईबाबा संस्थांतर्फे देण्यात येत आहे। तर दुसरीकडे जे भाविक सशुल्क जेवणाचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे ते 50 रुपये शुल्क भरून देखील जेवू शकतात अशी देखील व्यवस्था आहे। आणि VIP असेल किंवा साधारण जेवण असेल, जेवणाचे जे पदार्थ आहेत ते तर एकंदरीत जर बघितलं तर खरं तर यावर हो वृषाली बघू शकतो। हे भाविक आहे गर्दीतले आणि हे साई दरबारी आलेले आहेत। अनेक भाविक जे आहेत साई दर्शनानंतर प्रसादाचा लाभ घेत असतात आणि आणि वृषाली आपण काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर आप कहाँ से आए हो और साई का दर्शन लेने के बाद आप प्रसादालय में भोजन करते हो? हाँ, निज़ामाबाद से, हम तेलंगाना से आए। हम दर्शन करने के बाद और खाना खाने के बाद से वहाँ पे भगवान का प्रसाद लेंगे। जो मुफ्त चल रहा है वो मुफ्त चलना चाहिए कि यहाँ के जो चलना चाहिए वो मुफ्त तो चलना चाहिए। दूर से आते हैं ना सब लोग, वो सब लोग आने के बाद अवस्था कुछ लोग रहता नहीं रहता, उन लोग को तो रहना चाहिए ना। उन लोग को किधर खाने को उनको पैसे रहते नहीं रहते, वो क्या है भगवान का प्रसाद बोल तो पैसे की बात नहीं है, मगर वो खाना तो रहना चाहिए। वो हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।